शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर दबावाखाली असून त्यांचं कुटुंब देखील तणावात असल्याचा गौप्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय। औरंगाबादमध्ये सत्तार आणि खोतकर यांच्या जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल गुप्त बैठक झाली। या बैठकीत खोतकर यांनीच हा प्रकार आपल्याला सांगितल्याचा दावा सत्तार यांनी केला। खोतकर हे अजूनही जालना मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना उमेदवारी देऊ आणि निवडूनही आणू असंही त्यांनी म्हटलंय। अब्दुल सत्तारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे आणि त्यानंतर आज पुन्हा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये औरंगाबादमध्ये एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे। आता या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द सत्तार साहेब आहेत, त्यांना आपण विचारूया। सर, काय नेमकी चर्चा झाली, काय नेमकं या बैठकीत बोलणं झालं? उमेदवार अर्जुनराव खोतकर असो का उमेदवार अब्दुल सत्तार असो, दोघांनीही मनामध्ये संकल्प केलेला आहे का काही झालं आपण दोघांनी लढलो तर कल्याणकाडेला विजय कसा होतील आणि त्यांना विजय करण्यासाठी सर्व शक्तीने आम्ही दोघंही कल्याणकाडेच्या पाठीशी राहणार। अजूनही रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार या मतावर तुम्ही दोघेही ठाम आहात का? निश्चित ठाम नसतं तर एक तास चर्चाच केली नसती। आम्ही दोघं आमच्या पद्धतीने ठाम आहेत आणि अर्जुन खोतकर हे लोकनेते आहेत आणि लोकनेत्यावर खोटे आरोप करून किंवा त्यांना बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ही जनता सहन करणार नाही, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। अजूनही अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर आहे का आणि तशा प्रकारची चर्चा काही झाली आहे का? आज सकाळी त्यांनी एक चॅनलला मुलाखत दिली आणि सांगितलं की मी मैदान सोडलेला नाही आहे। याचा अर्थ काय तुम्हीच लावा। कल्याण काळे साहेबांचं नाव तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे। अजूनही अर्जुनराव जर इच्छुक असेल काँग्रेसमध्ये येण्यासाठी तर त्यांना प्रवेश द्याल का? आम्ही दोघंही त्यांचे प्रचार प्रमुख बनू। अर्जुन खोतकर साहेबांचे प्रचार प्रमुख कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार राहतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। राजकारणामध्ये माणसाला जास्त गुरमी आणि चरबी चालत नाही। शेतकऱ्याला चाले बोलणे राजकारणाचा बाप आहे, कोण कोणाचा बाप आहे याचा सर्वाचा हिशोब घेण्याची ही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अनमोल मताचा दान करण्याचा अधिकार दिला त्याच्या पोटी त्यांना हे सर्व भोगावे लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद।